आणि कोकणातली खाद्य संस्कृती ही जगप्रसिद्ध आहे। कोकणातल्या मेवाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा तरी या ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट द्यायलाच हवी। सागोती वडे, भाकरी, मांसाहारी पदार्थांची चव चाखत इथे आलेला प्रत्येक खवय्या तृप्त होत होता। आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वृषाली सारंगीने। कोकण आपलंच असा असं म्हटलं जातं, पण आता तुम्ही म्हणत असाल की मी कोकणी भाषेमध्ये का बोलतेय। अहो, निमित्तही तसंच आहे। मी आलेले आहे ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये। आता कोकण म्हटलं आणि खाद्यपदार्थ नाही असं कधी होऊ शकतं का? आम्ही आता ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी कोकणी माणसाच्या जिभेचे चोचले पूर्णपणे पुरवले जातील। कोकणी माणसाचेच काय तर इथे असणाऱ्या, मुंबईमध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाला कोकणच्या खाद्यपदार्थांची चव आता चाखता येणार आहे। चला तर मग आज जाऊयात आणि बघूयात काय काय आहेत पदार्थ तिथे। कोकणी महोत्सवाचं वैशिष्ट्यच हे असतं की कोकणाची खाद्य संस्कृती। या ठिकाणी जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला नक्कीच तुम्ही कोकणी पोटोबा या स्टॉलला भेट द्या। या ठिकाणी जे डिशेस ठेवण्यात आलेले आहेत ते तोंडात पाणी आणल्याशिवाय राहत नाही। आपल्यासोबत आहे दीपश्री, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या पदार्थांचं वैशिष्ट्य काय आहे। दीपश्री, काय सांगाल? प्रथम आम्ही हे वडे बनवले आहेत, ते 7 प्रकारच्या धान्यापासून बनवलेले आहेत। त्याच्यानंतर आहे चिकन, त्यामध्ये आम्ही मालवणी मसाला वापरला आहे। त्यानंतर भाकरी मालवणी लोकांची भाकरी तांदळाची प्रसिद्ध असते। त्याच्यानंतर सोलकढी सुद्धा प्रसिद्ध असते, ती आम्ही नारळापासून बनवतो, मालवणी नारळांपासून, असं कोवळ्या नारळांपासून। आता आपण या स्टॉलच्या बाहेर आहोत ज्या ठिकाणी या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत। आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधूया। तर काय वाटतं तुम्हाला, कसं आहे इकडचं जेवण? मी खातू मसाले उद्योग गुहागर। मला कोकणी पोटोबा यांचं जेवण छान वाटलं, टेस्टी वाटलं, सुंदर आहे। कुठला पदार्थ सर्वात जास्त आवडला? नाही, आज शनिवार असल्यामुळे मी व्हेजच घेतलं, पण व्हेज मधले ह्याची उसळ आहे ती पण छान आहे, काळ्या वाटाण्याची। वडे घेतले, वडे पण चांगले आहेत। याची चव चाखायला तुम्ही उद्या पुन्हा येणार? उद्या येणार, पुन्हा रोज येणार। 4 दिवस आहोत आम्ही, येणार नेहमी येणार। सुंदर। इकडे मालवणी लोकांना जास्त, कोकणी लोकांना बेसिकली खूप एक्सपोजर मिळालं, त्याचा मला खूप आनंद होतोय। आणि आम्ही स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातले त्यामुळे, आणि स्पेशली पुण्याहून आम्ही इथे आलेलो आहोत आणि एकदम छान सगळं आहे, जेवण वगैरे पण खूप आवडलंय आम्हाला। या ठिकाणी तुम्हाला जर दिवाळीच्या दिवसामध्ये जर तुम्ही बाहेर जाण्याचं नियोजन करत असाल, कारण आता सुट्ट्या सुरू होणार आहेत क्रिसमसच्या, तर 4 दिवस हे जे एक्झिबिशन चालणार आहे, हा महोत्सव जो चालणार आहे, तेव्हा या ठिकाणी येऊन तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट द्या, इकडच्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या। कारण या ठिकाणी जर जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला इथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला इथे स्टेजची सुद्धा उभारणी करण्यात आलेली आहे। म्हणजे संध्याकाळी तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही पाहायला मिळणार आहे। इथे आल्यावर एका गावाचा लुक तुम्हाला पाहायला मिळतोय, गावची घरं कशी असतात, कोकणची संस्कृती काय असते याचे दर्शन तुम्हाला मिळू शकणार आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की या आणि या संपूर्ण वातावरणाचा, इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या। कॅमेरामन यतीनसह मी वृषाली सारंग, जय महाराष्ट्र, मुंबई। आणि या बुलेटिनमध्ये आपण इतरही बातम्या बघणार आहोत, पण मुंबई नगरीमध्ये आता घेऊया एक ब्रेक।